हाय मंडळी, आज आपण चाललोय एक जपानी रो हाऊस बघायला. घरात शिरताच पहिल्यांदा दिसतं आरामशीर बेडरूम, तातामी मॅटसह. झोपायला आणि बसायला एकदम कम्फर्टेबल आणि खोलीला एकदम पारंपरिक फील देणार. पुढे गेल्यावर दिसतं बाथरूम, टब आणि बेसिनसह. खूपच नीटनेटकं आणि सोयीस्कर. त्यानंतर येतं किचन, छोटंसं पण व्यवस्थित. एक्झॉस्ट फॅन असल्यामुळे कुकिंग करताना स्मोक किंवा वास अजिबात राहत नाही. त्यानंतर अजून एक बेडरूम दिसतो एसी लावलेला. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जपानमध्ये एसी उन्हाळा आणि हिवाळा दोघांमध्ये एकदम कामाला येतं. पूर्ण घरभर आपल्याला सरकते दरवाजे दिसतात, त्यामुळे घर एकदम मोकळं मोकळं वाटतं. जपानमध्ये प्रत्येक घरामध्ये ऑटोमॅटिक टॉयलेट असतात. हे इथे खूप कॉमन आहे आणि वापरायला पण खूप स्मार्ट. संपूर्ण घरात लाकडी पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेल्यावर दिसतं तिसरं बेडरूम. त्यात पण एसी आणि तातामी मॅट होती. एकूणच हे घर म्हणजे पारंपरिक डिझाईन आणि आधुनिक सोयींचं भन्नाट कॉम्बिनेशन आहे. या घराचं रेंट आहे अराउंड 50,000 येन, म्हणजे इंडियाचे 30,000 रुपीज. मला तरी खूप आवडलं. तर मंडळी, तुम्हाला हे घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या